बाराच्या आत आज रस्ते आणि रेल्वे स्थानक देखील या ठिकाणी खाली झाले आहेत। खरं तर ना हे सरकार इतकं निर्लज्ज आहे। खरं तर अंत होण्याची वेळ आलेली आहे। आणि किती चाली खेळायला चालू केलेले आहेत आणि आमचा योद्धा मरणाच्या दाढेत आहे। जोपर्यंत आरक्षण भेटत नाही आम्ही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। आमच्या योद्ध्याला जर काही झालं तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा तुमचा महाराष्ट्र काय 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 पेट घेते ते बघा तुम्ही फक्त। की माझ्या मुलाबाळांना माझ्या समाजाच्या मुलाबाळांना फाशी घेऊन मरावं लागतंय। आम्ही मुंबईला 2 कोटी प्लस येतोय, मग इतक्या दिवस तुमच्या शासनानं प्रशासनानं काय झोप घेतली का? सरकारच्या विरोधात निषेध करतो। करेंगे या मरेंगे, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीये। सगळे आंदोलक कुठेतरी आक्रमक होत आहेत। कळकळीची तळमळीची विनंती आहे 100% आरक्षण मिळालंच पाहिजे। आपण पाहतोय की आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा हा 5वा दिवस आहे आणि विशेष म्हणजे सरकारने ज्या पद्धतीने न्यायालयाने काही निर्बंध आणल्यानंतर बरेचसे बांधव आता आझाद मैदानात आले आणि आझाद मैदानात आज पाहतोय आपण की सगळ्या महिला पण या ठिकाणी आल्या आहेत। सकल मराठा जे महानगर पनवेलचे जे आहेत त्या महिला देखील आपल्या सोबत आहेत। काय सांगाल तुम्ही, आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि त्यांची तब्येत कुठेतरी खालावली जाते। जय जिजाऊ जय शिवराय। आज आपले सगळे बांधव एक 5 दिवस झालेत आंदोलनासाठी इथे उपस्थित झालेले आहेत आणि मनोज दादांचा आज उपोषणाचा 5वा दिवस आहे। तब्येत त्यांची खालावलेली आहे, अजून कुठलाही जी आर निघालेला नाहीये सरकारकडनं। पण एक सांगू इच्छिते की आज आपल्या 13 महिने झाले सरकारला आपण टाइम दिला होता, पण सरकारने कुठल्याही पद्धतीचा निर्णय घेतलेला नाहीये। त्यामुळे आता आपण सरकार आम्हाला मराठा बांधवांना वेठीस धरू शकत नाहीये आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाहीये। आपण पाहतो की या ठिकाणी पनवेलच्या देखील महिला आणि त्याबरोबर आपण या ठिकाणी पाहतो की जवळपास यांच्या पनवेलच्या सगळ्या महिला यांनी या ठिकाणी पाठिंबा या ठिकाणी दिला आहे आणि आज सगळे आज आंदोलक कुठेतरी आक्रमक झाले आहेत, कारण आज सकाळपासून सरकार या ठिकाणी पोलिसांनी देखील रस्ते साफ करायला सुरू केले, रस्ते बंद केले, त्याच्यानंतर स्टेशनवरचे आंदोलक देखील आज मध्ये आले आहेत। त्यामुळे सगळे आंदोलक कुठेतरी आक्रमक होत आहेत। आज आपण पाहतोय की या ठिकाणी नारेबाजी होते, घोषणाबाजी होते आणि आज या ठिकाणचं आंदोलन दडपण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो असं बऱ्याच आंदोलकांचं मत आहे। काय सांगाल तुम्ही? आरक्षण जरी दडपायचा प्रयत्न केला तरी या मराठा भगिनी रणरागिणी झालेल्या आहेत। आज गौराईचं विसर्जन करून आम्ही दादांना पाठिंबा देण्यासाठी आज इथे बहुसंख्य संख्येने इथे आलेलो आहोत आणि आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, कारण आज आरक्षण मिळणं ही आमची कायदेशीर हक्क आहे आणि तो आम्ही सरकारला डावलू देणार नाही। तुम्ही कितीही आमचं आरक्षण उधळून लावण्याचा प्रयत्न केला तरी पण मराठा हा शांततेनेच आपला लढा कायम चालू ठेवणार आहे आणि आमच्या या मराठा आरक्षणाला कोणीही दडपण्याचा प्रयत्न करू नका। आमची ही चांगली शांततेची अशी ही मागणी आहे। मायबाप सरकारने त्याचा जरूर विचार करावा, सर्वपक्षीय बैठक घ्यावी, घटनेत दुरुस्ती करावी आणि योग्य तो निर्णय घेऊन ओबीसीतून कोटा वाढवून आम्हाला आरक्षण द्यावं ही आमच्या सर्व मराठा बांधव आणि भगिनींची कळकळीची तळमळीची विनंती आहे। जर तुम्हाला वाटत असेल आम्ही लाडक्या बहिणी आहोत तर लाडक्या बहिणींची ही आपल्याला मागणी आहे। मराठा आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे, तो आमचा अधिकार आहे। आपण पाहतो की या ठिकाणी लाडक्या बहिणीने आपल्या भावाला या ठिकाणी मागणी केली आहे की आरक्षण लवकर मिळायला पाहिजे। काय सांगाल? हैदराबाद गॅजेट लागू करावा असं आता मनोज जरांगेचं मत आहे। काय सांगाल? हैदराबाद गॅजेट मध्ये मराठ्यांना निजामाच्या काळामध्ये देखील मराठ्यांना शेती आहे, त्या शेतीच्या माध्यमातून उद्या जर लोकसंख्या वाढली तर तिची विभागणी होणार आहे आणि मराठ्यांचे हाल होणार आहेत हे निजामशहानी जाणलं आणि हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्टपणे मराठ्यांना आरक्षण दिलं जावं अशी हैदराबादच्या गॅजेटमध्ये नोंद आहे। त्याची एक दखल घ्यावी आणि दुसरं असं की घटनात्मक कायदा पास करण्याची हीच वेळ आहे। कुणी काय केलं नाही आणि कुणी काय केलं याची चाचपणीपेक्षा आम्ही फडणवीस साहेबांना आवाहन करतो की तुम्ही वरून घटनात्मक तुमचं सरकार आहे, घटनात्मक दुरुस्ती करून मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत घ्या। आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला प्रतिनिधी आहेत ज्या पनवेलवरून आल्यात। विशेष म्हणजे आज या ठिकाणी आलेला आंदोलक हा मुंबईकरांचा पाहुणा आहे आणि पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने आंदोलक करताना या ठिकाणी उपाशी ठेवलं होतं त्याच्यानंतर मुंबईकर देखील सरसावले। काय सांगाल तुम्ही आज या आरक्षणासंदर्भात? मला सरकारला काय बोलायचंय, लाडक्या बहिणी म्हणून जे तुम्ही आम्हाला 1,500 रुपये जे देताय ते आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणींची ही इच्छा आहे की तुम्ही आम्हाला 1,500 रुपये देऊ नका, पण तुम्ही आमच्या भावांना आणि आमच्या बहिणींना 1,500च्या ऐवजी आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या।
आरक्षणाची गरज ज्या वेळेला नव्हती लागत आहे त्यावेळेला त्यांनी घेतलं नाही असं तुमचं जे संबोधलं जात आहे, त्यावेळेची परिस्थिती मुठभर लोकांची होती. पण आता तो समाज 5 कोटीपर्यंत वाढलेला आहे. ज्या वेळेला आरक्षण घेतलं जायचं त्यावेळेला मुठभर लोक होती आणि त्या मुठभर लोकांना माहित नव्हतं की आपली कोटभर लोक होतील. तर आता ह्या गरज आहे समाजाला. माननीय मुख्यमंत्रीजी, आमचे जरांगे दादा आज 5 दिवस झालं उपाशी आहेत, उपोषण करत आहेत, आमच्या समाजासाठी लढत आहेत. तुम्हाला दया कशी येत नाही? दया यायची तर सोडाच, तुम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही का देत नाही? कारण आम्ही जेव्हा ऍडमिशन घ्यायला मुलांचे जातो तेव्हा 40% वाल्याने ऍडमिशन मिळतो. आमचा मुलगा 90% मार्क्स असून त्यांना ऍडमिशन मिळत नाही.